हॅलो हॅलो. आज मात्र अनेक मान्यवर या स्पर्धेला देखील दाखल होत आहेत. त्यांचं देखील पुनशा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक देखील जोडले गेले. त्यांचं देखील आई गावदेवी क्रिकेट संघ खुजारी यांच्या वतीने देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अगदी आमच्या वतीने देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दुसऱ्या सामन्याकडे जातोय. नागरोली नवीवाडी अगदी क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाले. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला पाहिलं एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचं आहे मित्रांनो. ओके, मंगेश खताते साहेब अगदी सलामीवीर जोडीमध्ये दाखल पाहायला मिळत आहेत. नवीवाडी थोडंसं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. क्विक फास्ट विनंती करतो. अगदी या स्पर्धेला देखील आमच्यामध्ये खेळणारे म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ खुजारी याच्यामध्ये खेळणारे आमचे दोन खेळाडू असतील. शुभम असेल आणि ऋषील असेल. यांना आठवणीला उजाळा देणारा म्हणून हा चषक आहे. भावांचा एकही दिवस असं नाही आहे की आम्हाला आठवण येत नाही आहे. प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला त्यांची दोघांची आठवण येते आणि त्यांची साथ आहे म्हणून आम्ही एवढं मोठं आयोजन करून ठेवलंय ते या नायगाव नगरीमध्ये. दोन्ही संघांना मात्र सन्मान चिन्ह देण्यात येत आहेत. जाऊया आपण मैदानाकडे. मी नवीवाडी या संघाला विनंती करतो क्विक फास्ट आपण मात्र एका बाजूला पाहिलं तर अगदी मसागोलडी या संघाची सलामीवीर जोडी मंगेश खताते साहेब अनेक अनुभव आहे त्यांच्याकडे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर नॉन स्ट्राईकला आहेत ते राज किरण. यांच्याकडे देखील अनुभव आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. नवीवाडी या संघाचा युवा स्टार गोलंदाज अगदी भावार्थ अनुभव आहे भावार्थकडे. पण एका बाजूला पाहिलं तर गेले 30 ते 35 वर्षाचा अनुभव आहे ते म्हणजे फलंदाज मंगेश खताते साहेब. एक ऑलराऊंडर आहेत. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये एक इनिंगचा सामना संपला पाहिजे असं आयोजकांच्या वतीने मात्र मित्रांनो सूचना येतात. एक शिस्तबद्ध अगदी सामने पाहायला मिळत आहेत आजचे. मात्र सामन्याला सुरुवात करायचंय. पंचांचं देखील आमच्याकडे ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो भावार्थ. त्याला मात्र सामना करतील फलंदाजीतून तो मंगेश खताते साहेब. अगदी 35-40 वर्ष अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि याच खुजारे गावचे आमचे मित्र सन्माननीय सुशांतजी घोळे साहेबांचं आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चांगल्या पद्धतीने अगदी खेळण्याचा लेग साईडला प्रयत्न यशस्वी देखील. पॉवर प्लेचा षटक आहे आणि एक धावेने मात्र शुभारंभ होतोय तो गौलवाडी या संघाचं. मसा गौलवाडी या संघाचं अनुभव आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतायत ते राज किरण. गोलंदाजीतून मात्र युवा सर गोलंदाज येतो भावार्थ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटक अगदी पॉवर प्ले म्हटल्याच्या नंतर हाणामारीचा षटक असतो. त्या षटकातील गोलंदाजी करत असताना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागते. एक अनुभवी गोलंदाज आणावा लागतो. पण युवा स्टार गोलंदाज पाहायला मिळते. किती धावापर्यंत मजल मारतात. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय. अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. थोडीशी मिस्टेक होते. एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 3. 36 इयर्सचा मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. मोठं मैदान पाहायला मिळतं. त्याचा मात्र फलंदाजांना थोडंसं दडपण येतोय. चौकार षटकारांची आतिषबाजी कमी पाहायला मिळते पहिल्या सत्रामध्ये. दुपारचं सत्र नक्कीच अगदी फलंदाजांना मापक असं असेल. पण वर्चस्व मात्र पाहायला मिळतंय. तो गोलंदाजातून 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आणि याच्याबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला. धाव संख्या मात्र होती ती 3. 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. स्ट्राईक एंडला ते राज किरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कमबॅक केला या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होती. कीपर कडून थोडीशी मिस्टेक झाली आणि बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 4. अनेक मान्यवर या स्पर्धेला मात्र दाखल झालेत.
मसरा सिवर्धन असोसिएशनची कमिटी असतील त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत श्री आई गावदेवी क्रिकेट संघ खोजारे यांच्या वतीने। स्ट्राईक एंडला येऊन ठेपलेत ते मंगेश खताते। एक धाव संख्या आहे, वैयक्तिक स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑफसाईडला यशस्वी देखील, क्षेत्ररक्षण मात्र तैनात पॉइंटच्या दिशेने आणि एक धावेवरती समाधान मानता स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय। धाव संख्या मात्र होती ती 5। राज किरण यांच्याकडे देखील अनुभव आहे, वैयक्तिक त्यांची धाव संख्या होती ती 3। पॉवर प्लेचा षटक आहे, भावार्थ मात्र अचूक गोलंदाजी करतोय। 4 चेंडू हाताळले गेलेत, कमबॅक केले, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा जातात, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्ची केली, चौथ्या चेंडूवरती देखील 1 धाव खर्ची केली। महत्वपूर्ण गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये, युवा स्टार गोलंदाज आहे, अनुभव मात्र पणाला लावतोय। अनेक स्पर्धेमध्ये आपल्याला वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतो। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, 1 धाव परिपूर्ण, थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतंय आणि 2 धावेवरतीच समाधान मानता मसा गवळवाडी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 7। ठसाळ साहेब, सांगितलं जातं ना, आम्ही 7 या आकड्याचा अनेक वेळा महत्व सांगत असतो, अजून देखील एकदा सांगतोय की आयुष्यात लग्नाचे फेरे घेतो 7, आठवड्याचे वार 7, जगाचे आजोबा 7 आणि महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक ज्यांनी वर्ल्ड कप जिंकून दिला त्याचा देखील जर्सी क्रमांक आहे 7। क्षेत्ररक्षण मात्र मैदानामध्ये दाखल आहे, 1 धाव मिळते, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर, रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय आणि 2 धावेवरतीच समाधान मानतात। संघाची मात्र वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 9। 9 आकडा म्हटल्याच्या नंतर ISPL झाली, त्या करण अंबालाचा ज्याला 27 लाखाची बोली लागली गेली होती त्याचा जर्सी क्रमांक 9 हा पाहायला मिळतोय आणि तेवढीच मात्र धाव संख्या होते ती मसा गवळवाडी या संघाची 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 9। आमच्या ठसाळबुवाला पण कदाचित वाटत असेल क्रिकेटचे आवड आहे, पण त्याने मात्र शाहीरगिरी परिस्थितीतून अनेक स्टेज गाजवलेत, आज मात्र मैदानामध्ये दाखल झालेत, त्यांचा देखील आपल्याला आवाज नक्कीच पाहायला मिळणार आहे येणाऱ्या काही क्षणातच। सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो साहिल। येणाऱ्या 25 तारखेला म्हणजे 25 जानेवारीला नवीवाडी या संघाच्या वतीने क्रिकेटचं महासंग्रामाचं आयोजन केले गेले ते भाईंदर नगरीमध्ये, अगदी वेगळं आयोजन पाहायला मिळतंय। या आयोजनातून एक सायकल देखील आपल्याला ठेवली गेली, सामनावीराचा पुरस्कार असेल, मिनी बाईक पाहायला मिळणार आहे ते या स्पर्धेला। येणाऱ्या 25 जानेवारीला त्यांच्या स्पर्धा आहेत, ज्या पद्धतीने आपल्याला जर सहकार्य करतायत तसंच येणाऱ्या 25 तारखेला त्यांना देखील आपण सहकार्य करायचं आहे। असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला चांगले सामने पाहायला मिळत आहेत। गवळी प्रीमियर लीग मसा सिवर्धन असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळाली, अनेक खेळाडू उदयमुख पाहायला मिळाले, त्यातील देखील एक गोलंदाज आहे तो साई देखील एक चांगला गोलंदाज आहे, पण एक हार्ड हिटर फलंदाज आपल्या समोर आहे, अनुभवी फलंदाज आहे तो म्हणजे मंगेश खताते। थोडंसं क्षेत्ररक्षण क्विक फास्ट आपण घेऊन सजवून घ्यायचंय मित्रांनो। दुसरा षटक आहे, युवा स्टार गोलंदाज साहिल, गोलंदाजी मार्कवर सज्ज, टप्प्याची गोलंदाजी, स्लोअरची थोडीशी गोलंदाजी केली आणि मंगेश खताते मात्र स्तब्ध राहिले, ते निर्धाव चेंडूची सांगता होते, कीपरकडे चेंडू मात्र विसावला जातोय आणि स्कोरवर देखील तिथे स्थिरावला जातोय तो 9 आकड्यावर। अनुभवी गोलंदाज आहे, या मोसमामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, फुल टॉस मिळाला, अगदी चांगली दिशा दिली आणि क्षेत्ररक्षण मात्र ताईना, क्षेत्ररक्षण थोडीशी चुकी होते, झेल मात्र धरणीला दान केली जाते, कॅच छुटा मॅच छुटा हा क्रिकेटचा नियम आहे। एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात, आत्महत्या करावी लागते काय, थोडीशी मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते आणि जे रनआउटची सुवर्ण संधी होती ती मात्र एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर झालं आणि रोशन यांना मात्र थोडस टेन्शन येतोय, कारण माहिती आहे हा विकेट खूप महत्वाचा आहे। या 3 धावेवर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय, धाव संख्या मात्र होते ती 12।
12 क्रमांक म्हटल्याच्या नंतर युवराज सिंगचा जर्सी क्रमांक आहे, ज्याने प्रत्येक वर्ल्ड कप जिंकलाय. अंडर 15 असेल, अंडर 19 असेल, वर्ल्ड कप असेल, 2020 वर्ल्ड कप असेल, 50 ओव्हर षटकातील अगदी चषक वर्ल्ड कप असेल, हे प्रत्येक वर्ल्ड कप जिंकणारा जर कोण असेल फलंदाज तर युवराज सिंग. त्याचा जर्सी क्रमांक आहे 12. तेवढीच मात्र धाव संख्या होते ती मसागोलडी या संघाची 12. स्ट्राईक एंडला येऊन ठेपता येतो राज किरण. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. हा दडपण मात्र गोलंदाजावरती येते. डेड बॉल दिलं जाते तो म्हणजे साईचे अगदी निर्णायक चेंडू होत आहेत ते 2. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा. थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि झेल मात्र धरणीला दान केली आणि त्याचा मात्र फायदा होतोय. चांगलं क्षेत्ररक्षक सजवलं गेलंय. अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव येते. एका धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती 13 बिनबाद. आज मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये झेल सुटला होता, या सामन्यामध्ये देखील झेल धरणीला दान केले जात आहे. ही चुकी कदाचित आपल्याला मात्र संघाला महागात पडते. प्रत्येक झेल ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, नेत्रदीप फटका, वीरेंद्र सेवागची ज्याने आठवण करून दिली ते मंगेश खतादे साहेब याने, आणि सात सीमारेषेकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. नो बॉलचा इशारा दिला जातोय. अगदी नो बॉल दिलं जाते आणि धाव मात्र मिळत आहेत त्या 2 धावेबरोबर. सर चौकार आहे. 9+1 धाव संख्या मात्र होती ती 16. वीरेंद्र सेवाग जणू ऑस्ट्रेलियाला जेव्हा फ्री ची सुवर्ण संधी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ते आहेत ते मंगेश खतादे. यारकरची गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजाकडून. 1 धाव विवर्तित समाधान मानता. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती 17. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत ते विशाल. दुसरे षटक हाताळण्यासाठी 4 चेंडू अगचा सामना होतोय या षटकातील. अगदी 2 चेंडू मात्र दुसऱ्या षटकातील बाकी आहेत आणि स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो राजकिरण याच्या फलंदाजीने चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अगदी चौकार षटकारांची आतिषबाजी नाहीये, पण क्रिकेटमध्ये अगदी चांगले एक दुसरे धाव घेण्याचा यशस्वी करतायत. प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो मसागोरडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन राजकिरण कमबॅक केलं या गोलंदाजाने म्हणजेच विशालने. फ्री हिटची मोठा हादरा बसला जातोय तो मसागोरडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन राजकिरण आणि वैयक्तिक धाव संख्या बनवली ती अगदी 8 आणि गोलंदाजाने मात्र त्यांची लावली वाट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. स्कोरबोर्ड मात्र तिथेच स्थिरावला जातोय तो 17 या आकड्यावर आणि खतरा मिळाला तो अगदी मसागोरडी या संघाला. एक मात्र शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज मात्र नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत ते रमेश खतादे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत ते विशाल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दडपणात मध्ये साईज कुठेतरी गोलंदाजी करत होता, पण विशालने मात्र आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतात. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे, पण नाही. दुसऱ्या धावेचं कॉल जाताच अगदी परिपूर्ण होते काय. 2 धावा देखील परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. कारण शेवटचा षटक असेल आणि मंगेश खतादे यांना माहिती आहे की शेवटचा षटक मात्र आपल्याला खेळायचंय, मोठे प्रहार करायचे आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मसागोरडी या संघाची मात्र धाव संख्या होते ती 19. 1 बाद. शेवटचा षटक असेल या इनिंगचा. अगदी भैरवी षटक ज्याला ओळखलं जातं. अगदी 12 चेंडू, तब्बल धाव संख्या मात्र झाली ती 19. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल ज्याचा जर्सी क्रमांक 12 आहे.
पण आपल्यामध्ये मात्र ऑलराऊंडरची भूमिका निभावावी लागेल. गोलंदाजी मार्क व सज्ज होतोय तो प्रसन्न. आता मात्र नावाप्रमाणे जर प्रसन्न व्हायचं असेल तर आपल्या संघाला मात्र तो कारनामा करावा लागेल. कारण स्ट्राईक एंडला आहेत ते मंगेश खतादे, अनुभवी फलंदाज आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. उंची जास्त, लांबी कमी, झेलच्या खाली क्षेत्ररक्षण, झेल मात्र धरणीला दान केली जाते. एक धाव मिळते, दुसऱ्या धावीचं कॉल देतात. रनआउटची सुवर्ण संधी आहे आणि रनआउटच्या संधी मात्र सुवर्ण संधी होते आणि बॅक टू पॅव्हलियन मंगेश खतादे. एक धाव जरी कमी आली असती पण मात्र आपली जोडी मैदानामध्ये दाखल तशीच त्याच पद्धतीने राहिली असती आणि त्याचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि बॅक टू पॅव्हलियन मंगेश खतादे यांचं मात्र खेळ संपुष्टात आणलंय गोलंदाजाने. म्हणजे प्रसन्नाने पहिल्या चेंडूवरती जागरी संघासाठी प्रसन्न पाहायला मिळतोय. मंगेश खतादे यांची मात्र जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. तसेच या स्पर्धेला देखील खुदारे गावचे सन्माननीय आदरणीय जनार्दनजी शांताराम गायकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि आपल्या गावाच्या वतीने, आपल्या क्रिकेट संघाच्या वतीने बहुमूल्य वेळ काढून आलात, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी चांगलं पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी, अचूक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अगदी एक एक धाव मात्र आपल्या संघासाठी वाचवत आहेत ते, मानावं लागेल या क्षेत्ररक्षकांना. आणि एकच धावेवरती समाधान मानतात. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 21-21. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती प्रसन्न या गोलंदाजाकडून. 2 चेंडू हाताळले गेले, 2च धावा खर्ची केले जाते. एक महत्वपूर्ण विकेट देखील आपण डगआउटच्या दिशेने पाठवलाय. आता मात्र नवीन फलंदाज रोहित खतादे त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतायत पण मात्र एक धाव मिळते. रनआउटची सुवर्ण संधी आहे नाही. पंचाचा मात्र आकाशाकडे बोट जातोय आणि मात्र थोडस स्तब्ध होत आहेत ते मसागवडी या संघाचे फलंदाज. बॅक टू पॅव्हलियन आणि धाव संख्या तिथे स्थिरावली जाते ती 21 या आकड्यावर. तू चल मैं आया. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईक एंडला असणारा फलंदाज तो आहे रोहित. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो साहिल. प्रसन्न मात्र अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. ही सुवर्ण संधी आहे. चांगली रनिंग पाहायला मिळाली. एक धाव मिळते. एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 22-22. अगदी शेवटचे 2 चेंडू मात्र बाकी आहेत, शिल्लक आहेत. लेग साइडला मिड विकेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते नवीवाडी या संघाकडून आणि एकच धावेवरती समाधान मानताच कॉल दिलं झालं गेलं आमच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एकच धावेवरती समाधान मानतायत आणि एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 23. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. गोलंदाजी मात्र करावी लागेल. फुलटॉस घेतला गेला. चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं पायाने क्षेत्ररक्षण काढण्याचा प्रयत्न अपयशी ठरला जातो. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत. एक एक धाव मात्र या क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे आणि तिसऱ्या धावेचं कॉल देताच अगदी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मसागलोडी या संघाची मात्र धाव संख्या होते ती 25. कंपल्सरी मात्र बनवावी लागते नवीवाडी या संघाला 26 धाव संख्या. पुढील होणारा सामना असेल अगदी कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचे. आरसीसी खामगाव आणि वांजळे हनुमानवाडी या दोन्ही या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आरसीसी खामगाव आणि वांजळे हनुमानवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण मात्र नाणेफेकीसाठी यायचंय मित्रांनो. थोडंसं सहकार्य करायचंय. तरी या स्पर्धेला सन्माननीय आदरणीय कोदारे गावचे अध्यक्ष सुभाषजी महाडिक साहेब इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर येतो. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. मी सुजित ससा यांना विनंती करतो की आपण आपल्या साहेबांचं यशोचित आपल्या शुभ हस्ते सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. मायेची शाल आणि फुलगुच्छ देऊन साहेबांचं आपल्या मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत त्यांचं मात्र सुजित ठसा साहेब यशोचित सन्मान करतील मी अशी त्यांना विनंती करतो.
अगदी GK11 या संघाचे मात्र कर्णधार आहेत आणि आजच्या स्पर्धा देखील अनेक मान्यवर उपस्थित राहत आहेत. आपण दिलेला सन्मान त्यांना मात्र करायचा आहे. मायेची शाल फुलगुच्छ देऊन त्यांचं मात्र साहेबांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. आज मात्र माझ्या गावाच्या टुर्नामेंट आहेत, त्यांना मात्र खूप मोठा वेळ काढून या स्पर्धेसाठी अध्यक्ष साहेब उपस्थित राहिलात. आपल्या क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. असंच नेहमी सहकार्य राहू द्या आणि तुमच्या मंडळाची जी एकजूट आहे सदैव अशीच एकजूट राहू दे अशी गावदेवी चरणी मी विनंती करतो. तरी पुढील सत्कार मूर्ती आहेत ते कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय श्रीनाथजी धुमाळ साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचे यशोचित सन्मान करतील. मी विपुल धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण साहेबांचे यशोचित सन्मान करायचा आहे. तब्बल नवीवाडी या संघाला बनवायचे आहेत 18 चेंडू आणि 26 धाव संख्या कंपल्सरी आपल्याला बनवायची आहे. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. तरी पुढील होणारा सामना असेल RCC खामगाव आणि वांजळे हनुमानवाडी या संघाचे मात्र कर्णधार आहेत. पुढील सत्कार मूर्ती आहेत ते शाहीर सन्माननीय आदरणीय वैभवजी ठसाळ साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. मी संजय माडिक साहेबांना विनंती करतो की आपण ठसाळ साहेबांचं यशोचित आपल्या शुभ हस्ते सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. संजय माडिक साहेबांना विनंती करतो की आपण वैभव ठसाळ साहेबांचे यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी पुढील सत्कार मूर्ती आहेत ते सन्माननीय आदरणीय जनार्दनजी गायकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मात्र यशोचित सन्मान करतील. रुपेश धुमाळ यांना विनंती करतो की आपण जनार्दन गायकर साहेबांचा आपल्या शुभ हस्ते यशोचित सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. हॅलो हॅलो खामगाव संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. RCC खामगाव या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी जाऊया सामन्यांकडे. अनेक मान्यवरांचं पुनशा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्ट्राईक एंडला फलंदाजी सज्ज आहे तो रोशन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो भावार्थ. गोलंदाजी मार्को सज्ज आहे तो साहिल. पाहूया रोशन यांच्याकडे अनुभव आहे. मोठा फटका पहिल्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न पण अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंचांना मात्र दोन्ही हात समांतर करावे लागतात आणि गोलंदाजाला दंडित केले जातं. एक अवांतर चेंडू मात्र आपल्याला फेकावा लागेल आणि याचबरोबर वाईटच्या धाव संख्येने मात्र शुभारंभ होतोय तो नवीवाडी या संघाचा. रोशन यांच्याकडे देखील अनुभव आहे पण तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. RCC खामगाव या संघाला शेवटचं कॉल असेल. अगदी आपण नाणेफेकीसाठी यायचंय. वादळे हा संघ देखील कर्णधार स्वतः दाखल झालेले आहेत. रोशन चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्याला जर विजयी व्हायचं असेल या सामन्यामध्ये. चांगलं खेळण्याचा प्रयत्न अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मात्र तैनात. RCC खामगाव संघाचा कर्णधार RCC खामगाव या संघाला मात्र शेवटचं कॉल असेल. मित्रांनो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येते त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. आता मात्र युवा स्टार फलंदाज स्ट्राईक एंडला येऊन ठेपेल तो भावार्थ आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो साहिल. धाव संख्या मात्र होती नवीवाडी या संघाची. फुल टॉस मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठली थोडीशी चुकी होते आणि मात्र झेलधरणीला दान केली जाते. ज्यांच्याकडून अपेक्षा नाही त्याच क्षेत्ररक्षकाकडून मात्र चुकी होते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होते आणि या दोन धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 4. आपल्याला तब्बल 18 चेंडू मध्ये 25 या धावांचा लक्ष ठेवला गेला होता आणि चांगली फलंदाजी या सलामीवीर जोडीकडून पाहायला मिळते. एका भावार्थाला पाहिलं पहिल्या चेंडूवरती दोन्ही धावसंख्या खर्ची घेण्यामध्ये यशस्वी झाला. रोशनची वैयक्तिक धावसंख्या पाहिली तर एक धावसंख्या पाहायला मिळते. याचबरोबर गोलंदाजीचे अगदी 3 चेंडू हाताळले गेले त्याचे निर्णायक चेंडू मात्र 2 अगदी पाहायला मिळत आहेत. अगदी कुठल्याही खेळाडूंना दुखापत होणार नाही. अगदी आपण स्प्रे द्यायचा आहे मैदानामध्ये.
RCC खामगाव या संघाचे मात्र कर्णधार मैदानामध्ये आलेत. त्यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. मी विनंती करतो मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. आता तब्बल आवश्यकता आहे. समीकरण येत आहे 16 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आहे तो साहिल. साहिल कडे अनुभव आहे. स्ट्राईक एंडला येऊन ठेपता येतो. भावार्थ खामगाव संघ थोडस बाजूला व्हायचंय समोरून. थँक्यू. भावार्थकडे देखील अनुभव आहे. येणाऱ्या 25 तारखेला आपले देखील सामने आहेत. पण या सामन्यांमध्ये जर विजयी व्हायचा असेल तर मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल आणि त्याचप्रमाणे कदाचित प्रयत्न असेल. कीपर कडून थोडीशी मिस्टेक होते आणि त्याचा फायदा मात्र होते ते नवीवाडी या संघाला. एकेरी धावे बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 5. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाते. कामगाव संघ आणि वांजळे हनुमानवाडी या संघांमध्ये शाहीर ठसाळ बुवा यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. रोशन यांनी मात्र प्रहार केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतोय. जातोय सीमारेषे पार. येतोय खणखणीत षटकार. छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळाल्या 6 धावा. अगदी आपल्या डगआउटच्या दिशेने मात्र रोशन सांगतोय मैं मैदान में खड़ा है ना तब तक टेंशन नहीं लेने का. मैं मंजिल पार कर सकता हूँ. ज्याचा जर्सी क्रमांक मात्र 27 आहे. मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिला षटकार लगावणारा फलंदाज अगदी पाहायला मिळतोय. त्याच्या अगदी दुसरा फलंदाज मात्र पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. चांगली धाव संख्या मात्र होती ती 11. गोलंदाजाचा मात्र समाचार घेतला जातोय साहिल यांचा. दुसरा चेंडू देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. सुवर्ण संधी आहे पण ही सुवर्ण होती काही संधी नाही. 3 तिगाडा थोडस काम बिगाडा झालंय आणि जेल मात्र धरणीला दान होते. एकेरीचं दुहेरी मध्ये रूपांतर केलं. दुहेरीचं तिहेरी मध्ये रूपांतर केलंय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती आणि 3 धावे बरोबर अगदी भावार्थ आणि रोशन मध्ये आणि धाव संख्या मात्र पुढे सरसावून ठेवली ती 14 या आकड्यावर. आता मात्र समीकरण येतोय तो 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल आहे. एकाचा जर्सी क्रमांक 2 आणि दुसऱ्याचं पाहिलं तर अगदी 27. खामगाव या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि वांजळे हनुमानवाडी या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. 1 धाव मिळते आणि एका धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र होते ती 15. आता मात्र कंपल्सरी आवश्यकता असेल ती 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे ती नवीवाडी या संघाला. आजची जर स्पर्धा पाहिली तर आक्कीबाईच्या खांद्यावरती मोठ्या जबाबदारी आहेत. कारण परिपूर्ण 36 इयरचा 360चा मात्र मैदान आहे. त्याच्या मात्र परिपूर्ण फेऱ्या घालतायत. कारण या स्पर्धा मात्र शांतमय वातावरणामध्ये परिपूर्ण झाल्या पाहिजे आणि मान्यवर देखील या सकाळी अगदी बरोबर 8:30 वाजता इथे उपस्थित राहिलेत. कारण आपल्या गावाचे जर पाठबळ असेल तर अध्यक्ष असतील, कार्याध्यक्ष असतील, सचिव असतील. कारण आपल्या गावाचं नाव युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ऑल ऑफ महाराष्ट्रामध्ये पाहिलं जातं आणि स्पर्धा नक्कीच शांतमय वातावरणामध्ये परिपूर्ण होतील. आणि आपण आता जरी गेलात तरी पण संध्याकाळी मात्र आपल्याला उपस्थित राहायचं आहे. ओके, आज दिवसभरासाठी मात्र त्याने आपल्या गावासाठी हा दिवस दिला गेलाय. हाच तर मोठा पाठबळ आपल्यासाठी असतो. गोलंदाजी मार्क सज्ज होत आहेत. मंगेश खतादे स्लोवरची गोलंदाजी चांगलं खेळण्याचा प्रयत्न. अगदी भावार्थ्याच्या बॅट मधून 1 धाव मिळते आणि एका धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. तसेच पांगरोली या संघाला मात्र बिलॉंग करणारे दोन्ही आमचे सदस्य श्रीधर असेल, सुशांत असतील यांचं देखील आगमन झालंय. खुजारे GK11 या संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्क व सज्ज. मंगेश खताते रोशनच्या बॅट मधून लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय समीकरण होतंय. जेल मात्र धरणीला दान केली जाते आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने जातोय. पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरी आणि 4थी धाव देखील परिपूर्ण होते. 4 धावा परिपूर्ण अगदी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. रोशन मात्र अगदी हात दाखवले गेलो तर मी मैदानामध्ये आहे तोपर्यंत टेन्शन घेऊ नका आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे पाहायला मिळते. धाव संख्या मात्र होते ती 20. एखादा चौकार कमी पाहायला मिळाला बॅट मधून अगदी, पण 4 धावा वैयक्तिक धावून काढले गेलेले आहेत आणि याचबरोबर आता स्कोरबोर्ड समीकरण येते 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यक. क्लीन बोर्ड. गोलंदाजीने मात्र कमबॅक केलंय. मंगेश खताते यांची घातक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. रोशन बॅक टू पॅव्हेलियन. मोठा हादरा बसतोय
आता मात्र समीकरण येतोय 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच खुजारे गावचे सुपुत्र आणि पाहिलं तर वसई विरार गवळी समाज संघटनेची ज्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे ते म्हणजे आमचे मित्र सुशांतजी घोले साहेब, सचिव आहेत गवळी समाजाचे. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सुवर्ण संधी आहे मात्र गमावली जाते काय पाहूया. तू चलमया त्याच्यामध्ये मात्र विकेट गमावला जाते. कमबॅक केलं या गोलंदाजाने, बॅक टू बॅक दुसरा विकेट मात्र यशस्वी होत आहेत आणि अचूक गोलंदाजी पाहायला मिळते ती मंगेश खतादे यांच्या माध्यमातून. आता मात्र या स्पर्धेला सुवर्ण संधी आहे. जो कोणी लगातार 3 षटकार मारेल त्याला देखील पारितोषिक आहे आणि जो लगातार 3 विकेट घेईल त्याला देखील पारितोषिक आहे. ही सुवर्ण संधी मात्र मंगेश खतादे यांच्या माध्यमातून होते काय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. रोशन गेल्याच्या नंतर निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते. ते नवीवाडी या संघाची धाव संख्या होती ती 20. आता मात्र कंपल्सरी आवश्यकता असेल ती 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. अनुभवी गोलंदाज आतापर्यंत तब्बल धाव संख्या खर्च केली ती 5 आणि चेंडू फेकले गेले आहेत ते 4. महत्वपूर्ण 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले ते मंगेश खताते. गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्यांना मात्र सामना करतील आकाश. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, सुवर्ण संधी आहे. सीमारेषेकडे चेंडू जातोय, येतोय सीमारेषेकडे, खणखणीत चौकार. आकाशच्या बॅट मधून सीमारेषेकडे चौकार आणि याचबरोबर समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलंय ते. अगदी 7 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. आकाशला देखील अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. सगळं आज असोसिएशन मात्र मैदानामध्ये दाखल होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सर्व सदस्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 1 धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर आणि नवीवाडी हा संघ विजयी होतोय. या नवीवाडी या संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मसळा गोलवाडी हा संघ देखील या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. आपलं देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. अडलक येणाऱ्या पुढील सामन्यांमध्ये आपण देखील अनुभव घेऊन या मैदानामध्ये दाखल व्हाल. आम्ही पुढील सामन्यासाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. या सामन्याचा सामनावीराचा